देशामध्ये गरिबांची संख्या वाढते आणि पैसा मोजक्या लोकांच्या हाती जातोय। एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। नितीन गडकरींचं वक्तव्य म्हणजे त्यांनी मोदी सरकारवरच केलेला हल्ला आहे। खासदार संजय राऊतांची टीका। देशात गरिबांची संख्या वाढते या गडकरींच्या विधानावरती राऊतांचं उत्तर। सरकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यावरती विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असोच्या जोरदार घोषणा। महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणी काँग्रेसकडून निषेध। पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याला काँग्रेसकडून दुग्धाभिषेक। महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक। पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। रेल्वे पोलिसांकडून आरोपीला अटक। पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणारा सूर्य शुक्ला मूळचा वाराणसीचा असल्याची माहिती। वाईत त्याने कोयता खरेदी केला होता आणि या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे। पोलीस निरीक्षकांची माहिती। ठाकरे सेनेसोबतच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरेंच्या सूचनेमुळे नवा संभ्रम निर्माण। भाजपच्या मंत्र्यांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात फडणवीस करणार मार्गदर्शन। रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन। पनवेलच्या सिडको क्षेत्रातल्या 1 लाख लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला। 1500 सोसायट्यांच्या पुनर्विकासाला नगरविकासची मंजुरी। भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली होती लक्षवेधी। 2018 मधल्या अपघातानंतर न्याय रुग्णालयातल्या MRI मशीन बंदच। एबीपी माझाकडनं महापालिका रुग्णालयाचा रियालिटी चेक। नवीन MRI मशीन खरेदी प्रक्रिया सुरू। लेखी उत्तराद्वारे उपमुख्यमंत्री शिंदेंची कबुली। भिवंडी शहरामध्ये 1444 इमारतींपैकी 289 इमारती अति धोकादायक। नगरविकास विभागातर्फे या सर्व इमारतींच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासंदर्भातल्या नोटिसा। समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी घेणारे आदिवासी कुटुंब मोबदल्याच्या प्रतीक्षेतच। शेतकऱ्यांना लवकरच मोबदला देण्याची सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरात माहिती। बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्याने घेतला जू खांद्यावर। बीडच्या केस तालुक्यातील भाटुंब्यातील प्रकार। लातूरच्या शेतकऱ्यापाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। लातूरच्या आणखीन एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर। वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला झुंपून कोळपणीचा जू हातात घेतला। कायद्याने काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जिल्हाधिकाऱ्यांवरती बच्चू कडू संतापले। अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटींची फसवणूक। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं काढलेल्या शेकडो GRचा घेतला गैरफायदा। राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश। अकोले तालुक्यातल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला। सुदैवाने दरीत कोसळण्याआधी हा तरुण पोहत काठावरती पोहोचला, त्यामुळे वाचला। दरम्यान तरुणाची ओळख मात्र अजूनही स्पष्ट नाही झालेली। अहिल्यानगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। निळवंडे धरणातनं 8500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरामध्ये 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, त्यामुळे पंचगंगा नदी बरोबरच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवरती। सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हरी धबधबा प्रवाहित, परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी। गोंदियातल्या तिरोड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। तिलक वॉर्ड परिसरामध्ये सखल भागात पाणी साचलं। नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। काल दिवसाभरामध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद। गंगापूरसह जवळपास 12 धरणातनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहतेय। गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं आणि टपऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। गोदाकाठावरील रस्त्यांवरती पाणीच पाणी। पालघरमध्ये 150 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। शाळेत जाण्यासाठी पार करावा लागतो धोकादायक साकव। विक्रमगड तालुक्यातल्या घाणेघर गावच्या मुलांची रोज कसरत। 10 वर्षांपासून नाल्यावरती पूल बांधण्याची मागणीच आहे। मुसळधार पावसामुळे पालघरमधल्या धामणी धरण भागामध्ये 84% आता साठा आहे। धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
मुंबईतल्या धरणाचा सरासरी साठा 68% 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 14% साठा होता. मोडकसागर आणि मध्य वैतरणा 87% भरले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरामध्ये वाढ. परजिल्ह्यातनं होणारी भाजीची आवक कमी होत असल्यामुळे आणखीन काही दिवस दर चढे राहू शकतात असा अंदाज. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेत. नाशिकच्या बाजार समितीमध्ये फक्त 30% भाजीपाल्याची आवक आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात प्रत्येक किलोमागे 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 ते 4 दिवस वीज पुरवठा विस्कळीत आहे. मोठ्या आयटी कंपन्यांना फटका बसलाय. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 4 दिवसांचा अवधी आहे. महावितरण विभागाची माहिती. पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला खासगी सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. गोपाळपूर रोडवरच्या पत्राशेड इथली घटना आहे. दर्शन रांगेतल्या वारकऱ्याशी वाद झाल्यामुळे मारहाण केल्याचं समोर आलं. WCLमध्ये नोकरी लावते सांगून अकोल्यातील 25 तरुणांना कोट्यावधींचा गंडा. फसवणूक करणारा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपी किशन बाजोरी यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ मानेंकडनं लाचेची मागणी. कविता मेदाडकर यांच्याकडनं एका प्रकरणामध्ये 5,000ची लाच मागितल्याचा आरोप. प्राथमिक चौकशीत माने दोषी आढळल्यामुळे निलंबित. भंडाऱ्यामध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू. घटना मोबाईलमध्ये कैद.